हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंतचं रुटीन। तर ताईंनो, व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण आपण ना व्हिडिओ बघायच्या नादात लाईक करणं विसरून जातो। तर इथं बघा, मी ना आधी देवपूजा झाली होती माझी, माझं स्वामी चरित्राचं पारायण चालू आहे त्यामुळे मग बसन वगैरे सर्व उचलून घेतलं आणि हॉल बेडरूम झाडून घेतला आणि सर्व काही केर आहे ना मी किचन मध्येच आणला। शक्यतो बाहेरच्या साईडने केर काढावा असं म्हणतात, पण आज मी उलट्या दिशेने झाडून घेतलं। त्यानंतर इकडे ना सकाळी धुतलेले कपडे जे आहेत ते काढून घेते, कारण कसं हे काम आहे ना याच वेळेला केलं तर बरं असतं। जर उशीर झाला तर मग आपल्याला कंटाळा येतो हे काम करण्याचा। तर इथे ना स्वेटर जे धुतलेलं आहे ते ओलं होतं माझं, बाकीचे कपडे मी काढून आणले आणि लगेच त्याच्या इकडे घड्या घालण्यासाठी घेतल्या, कारण कसं आहे या कपड्यांच्या जर घड्या घातल्या नाही तर त्याचा ढीग तसाच पडून राहतो आणि मग आहे ना ते 1-2 दिवस तसंच राहतं। मग नंतर आपल्याला खूप ते कपडे साचले की नंतर कंटाळा येतो। तर इथं बघा कपड्यांच्या घड्या घालून आणि कपडे कपाटात ठेवायला गेले, तेवढ्यात आहे ना जे आपले मायक्रोमचे आपण वस्तू बनवतो त्यासाठी जे मणी असतात ना ते होते माझ्याकडं, तर ते सर्व गेले सांडून। तर ते सर्व वेचले आणि त्यानंतर परत कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या। सर्व कपड्यांच्या घड्या घालून आहे ना असं लगेच कपाटात मी ठेवून देत असते, जेणेकरून आहे ना खूप पसारा असा दिसत नाही। कपड्यांच्या घड्या घालून आणि इकडे कपाटात ठेवून दिले आणि त्यानंतर आहे ना हातपाय धुवून थोडीशी फ्रेश झाले आणि मग गेले किचन मध्ये। तर किचन मध्ये पहिलं जे काम असतं माझं ते भांडे लावणं, कारण कसं संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ना हे भांडे लावलेले असले ना तर आपल्याला सर्व भांडे जागेवर सापडतात आणि मग खूप असं गडबड होत नाही। त्यामुळे मी ना आधी भांडे लावून घेत असते। तरी त्यांना सर्व भांडे लावून घेतले आणि इकडे रात्रीच्या स्वयंपाकाची सुरुवात केली। थोडं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करते मी, कारण आमचे जेवण आहे ना 7:30 पर्यंत होतात। लवकरच जेवण करत असतो आम्ही, कारण आहे ना लवकर जेवण लवकर झोपलेलं बरं असतं, कारण सकाळी पण जाग लवकर येते त्यासाठी। तर बाहेर बघा थोडासा उजेडच आहे, तेव्हाच मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे। तर उडदाची डाळ आणि कोथिंबीरीचे थालीपीठ करायचे होते, त्यासाठी ना उडदाची डाळ धुवून घेतली आणि तिला आहे ना कुकरमध्ये शिजायला टाकलं। त्यानंतर आहे ना कोथिंबीर निवडून ठेवलेली होती, ती कोथिंबीर आहे ना मी धुवून घेते। चिरायच्या आधीच कोथिंबीर धुवून घेते, चिरल्यानंतर कसं धुतली ना तर त्यातलं सर्व पोषक असं निघून जातं। त्यामुळे चिरायच्या आधी कोथिंबीर चांगली धुवून आणि पाणी नितळायला ठेवली। थोडं पाणी नितळल्यानंतर आहे ना लगेच इकडे कोथिंबीर पण कापून घेते, कारण थालीपीठ आणि उडदाची डाळ आम्हाला आवडते, त्यामुळे हे कॉम्बिनेशन मी बनवत असते। तर ताईंनो आणि दादांनो, आपली जी प्रश्न उत्तराची स्पर्धा चालू आहे ना त्या स्पर्धेतला आजचा 9वा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय? तर पटपट कमेंट करून उत्तर द्या। आणि आता एकच प्रश्न बाकी आहे, मग आपण लवकरच एक विनर काढणार आहे आणि त्याला छान असं बक्षीस देणार आहे। तर इथं बघा तुमच्याशी बोलता बोलता माझी देवपूजा होऊन गेली आणि 6-6:30च्या दरम्यान ना इथं मी देवपूजा करत असते। त्यानंतर इकडे ना थालीपीठचं पीठ मळायला घेतलं, तर ओवा, तीळ आणि मीठ टाकून घेतलं आणि त्यात ना कोथिंबीर टाकून पीठ चांगलं घट्ट असं मळून घेतलं। एवढ्यात ना बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहे, मी जो की ना संगमनेरला रूम बघितली ना त्या व्हिडिओ खाली ना बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की तुम्ही ना नाशिक का सोडताय, तिकडे का शिफ्ट होताय? तर ताईंनो, संगमनेर पासून आहे ना आमचं गाव जवळ आहे, रांजणगाव देशमुख जे गाव आहे ना ते आमचं गाव आहे। मग कसं तिथं शेती आहे, थोडंसं शेतीवर लक्ष देता येईल ना त्यासाठी आम्ही नाशिक सोडतोय, कारण इकडून येऊन जाऊन आहे ना खूप लांब पडतं आम्हाला नाशिकवरून यायचं जायचं म्हटलं तर। त्यामुळं मग संगमनेरला शिफ्ट होतोय आम्ही आणि तिथेही आपलं काम चालूच राहणार आहे यूट्यूबचं। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे ना तिकडचे व्हिडिओ बघायला भेटतील। तर व्हिडिओ आहे ना सर्व बघा ताईंनो, स्किप न करता। आणि तुम्ही इथून मागं जसा मला सपोर्ट केला ना तसाच इथून पुढेही सपोर्ट कराल, कारण नवीन ठिकाणी सेटल होणं आहे ना थोडंसं अवघड असतं। 1 महिनाभर तरी ना पूर्ण सेटल व्हायला जातोच। तर त्यासाठी ना मला तुमची पण मदत हवी आहे। मला कुणी संगमनेरचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा कुठल्या एरियात काय भेटतं वगैरे सर्व काही।
तर चला ताईंनो, इथून पुढचे ना नवनवीन छान असे ब्लॉग तुमच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न करेल। आणि आता एवढे ते ना व्हिडिओ माझे कंटिन्यू येत नाहीत, कारण घरात पण काम चालू आहे म्हणजे माझं, आणि त्यातली त्यात आहे ना माझं स्वामी चरित्राचे पारायण पण चालू आहे ना, मग तिकडं ते पण कंप्लीट करायचे, असं सर्व काही चालू आहे, ते पण पूर्ण करायचे, त्यात वेळ भरपूर जातो। आणि रुहीचा अभ्यास पण पूर्ण करून घ्यावा लागतो। रुही कसं एवढी मन लावून अभ्यास करत नाही, मग सगळेच कामं म्हटले ना तर मला जमतच नाही, आता खूप अवघड होऊन जातंय, त्यासाठी मग व्हिडिओ आता कंटिन्यू येत नाहीये। पण संगमनेरला एकदा शिफ्ट झाले की त्यानंतर व्हिडिओ माझे तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटतील। तरी तर बघा, तुमच्याशी बोलता बोलता दाईला फोडणी देऊन झाली आणि इकडे मी थालीपीठ करून घेते। तर थालीपीठ आहे ना मी असे कपड्यावर थापूनच करते, कोणी कोणी ना डायरेक्ट तव्यावरती करते, आता एवढं पण करतो। मी माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम देत आहे, पण माझ्याकडून आहे ना तुमच्या कमेंटला रिप्लाय देणं होत नाही। त्यात मग काही जण म्हणताय की म्हणजे काही परत कमेंट येतात की तुम्ही कमेंटला रिप्लाय देत नाही, तर ताईंनो थोड्या दिवस समजून घ्या, नंतर तुमच्या कमेंटला आहे ना वेळेवर उत्तर येतील। आता आहे ना वेळ भेटत नाहीये, त्यामुळे कमेंटला उत्तर येत नाही वेळेवर, पण मी नक्की ना म्हणजे कमेंटला सर्व काही कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल। कारण कसं आता आहे ना आपली प्रश्न उत्तराची स्पर्धा चालू आहे ना, मग ते पण म्हणजे सर्वांची नावं लिहून आणि सर्व काही काढावं लागतात ना नाव, त्यामुळे तिथं पण वेळ जातो माझा, त्यामुळे कमेंटला रिप्लाय देणं होत नाहीये माझं, तर थोडंसं समजून घ्या मला। आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहे की यूट्यूब विषयी थोडी माहिती सांगा, यूट्यूब चॅनल तुम्ही कसं ग्रो केलं। तर ताईंनो, चॅनल ग्रो करण्यासाठी ना असं काही सिक्रेट नाहीये, फक्त व्हिडिओ कंटिन्यू टाकायचे। माझी पण आहे ना ही 4 वर्षाची मेहनत आहे, तेव्हा आता मला कुठंतरी थोडंसं सक्सेस मिळालंय, पण त्याप्रमाणे ना मला इतके व्ह्यूज येत नाही, कारण कसं मी एवढ्यात आहे ना कंटिन्यू नाहीये, त्यामुळे व्ह्यूज डाऊन होऊन जात्या। जर आपण कंटिन्यू असलं ना तर आपल्याला व्ह्यूज येतात, त्यामुळे आपण कंटिन्यू राहिलं पाहिजे। हेच म्हणजे यूट्यूब चॅनल ग्रो करण्यामागचं सिक्रेट आहे असं तरी मला वाटतं, दुसरं म्हणजे सेटिंग वगैरे असं काहीच नसतं। बऱ्याच ताईंचे ना मला पर्सनली पण मेसेज येत आहे, पण उत्तर देणं शक्य होत नाहीये, त्यामुळे सांगते की म्हणजे फक्त कंटिन्यू काम करायचं, हेच म्हणजे त्यातूनच आपल्याला यूट्यूबमध्ये सक्सेस मिळतं। तरी तर बघा ताईंनो, माझे जेवण वगैरे झाले आमचे, आणि इकडे मी ना भांडे घासून घेते, आणि भांडे पण आहे ना खूप निघतात बरं का माझे, म्हणजे थालीपीठ म्हटलं तर भांडे बरेच निघले होते, तर सर्व भांडे घासून घेतले। तरी तर बघा ताईंनो, मी सर्व भांडे अशी घासून घेते आणि नंतर किचन क्लीन करणार आहे। भांडे घासण्यासाठी ना म्हणजे काम कुठलंही असो, जर आपण सुरुवात केली आणि मनापासून पटपट आवरलं ना तर ते काम लवकर होऊन जातं, असं तरी मला वाटतं। तुमचं काय मत आहे याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा। तर भांडे झाले, लगेच मी इकडे ना किचन पण क्लीन करून घेतलं। किचन आहे ना मी म्हणजे सकाळ संध्याकाळ क्लीन करते, पण संध्याकाळी ना फक्त असं पुसून घेते फडका मारून, आणि सकाळी ना पूर्ण पाणी टाकून धुते। दोन्ही टाइम पाणी टाकून धुवायला काही अडचण नाहीये, पण आम्हाला आहे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, मग भरून ठेवलेलं पाणी संपून जातं ना, त्यामुळे आहे ना कमी पाण्यातच किचन धुवावं लागतं, त्यामुळे असं करते मी। तरी तर बघा माझं किचन पूर्ण आवरून झालं, आणि इकडे मी रुईसाठी ना कडा करायला घेतला। तर पातेल्यात 1 लवंग, दालचिनी, थोडीशी ओवा टाकला आणि वेलची टाकली, अद्रक किसून घेतलं आणि थोडंसं जायफळ किसून टाकलं। हे सर्व आहे ना कुटून घेतलं, चांगलं बारीक कुटायचं, जेणेकरून आहे ना त्याचा वास सर्व म्हणजे त्या कड्यामध्ये उतरतो। त्यात हळद टाकली आणि 1 कपभर पाणी टाकलं, ते चांगलं उकळून घेतलं। कपभर पाण्याचं आहे ना अगदी अर्धा कप पाणी केलं आणि ते गाळून घेतलं, असा कडा तयार झाला। हा कडा आहे ना सर्दीसाठी खूप उपयुक्त ठरतो, म्हणजे सर्दी जाती या कड्यानी, आणि मी हाच कडा आहे ना रुईला देत असते सर्दी झाल्यावर। तरी ते ना तिला आता थोडासा कडा देते मी, कारण तिची तब्येत आहे ना परत थोडंसं म्हणजे सर्दी झाल्यासारखं वाटतंय तिला, त्यासाठी। तर ताईनं इथं बघा ती ना तो कडा आधी ना म्हणजे 1-2 घोटाला काही नाही, म्हणजे थोडंसं वाकडं तोंड केलं आणि नंतर आवडीने पेतीये मी। त्यात गुळ वगैरे असं काहीच टाकत नाही, पण तिला ना सवय लागली हा कडा प्यायची। तर चला ताईंनो, तिला कडा देते आता, आणि आता आहे ना 10 वाजले, तर आता मला झोपायचे। तर या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय।